आम्ही असं बोललो होतो की बाबा NCERTचा विषय सगळ्यात महत्वाचा घे, कारण आपला इतिहासच संपला ना तर आपण लोकांना काहीच नाही दाखवू शकत. आपला इतिहास फार महत्वाचा आहे आपल्यासाठी. छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी ज्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, पुढे चालून त्याचं साम्राज्यात रूपांतर झालं. ह्या साम्राज्याचा जो नकाशा आहे आपल्या पूर्वजांनी बलिदान दिलेली आहे त्याच्यासाठी. आपल्या पूर्वजांनी बलिदान दिलेली आहे. 22-22 वर्षाची पोरं आपली बलिदानी गेलेली आहे. तर दत्ताजी शिंदेची स्टोरी ऐकताना सगळ्यांना भारी वाटतं. त्यांना असं वाटतं की दत्ताजी शिंदेनी क्यों पाटील और लढोगे, बचेंगे तो और भी लढेंगे, असं आपल्याला वाटतं. ज्यावेळी आपण ती स्टोरी ऐकतो ना त्यावेळी आपल्याला असं वाटतं नाही स्टोरी आहे, कदाचित समोरचा माणूस पोक्ता असावा. 22-23 वर्षांचं वय होतं त्यांचं. फक्त जनकोजी बाबाला जी गोळी लागलेली होती ना तर जनकोजी बाबांचं वय होतं 17 वर्ष. 17 वर्ष. या शिंदे होळकरांनी काय बलिदान दिलेत ना हे त्यांच्याच घराण्याला माहिती आहे की त्यांनी काय बलिदान दिलेली हे साम्राज्य त्या आटके पार पोहोचवण्यासाठी. या बलिदानामुळे आज एवढं मोठं साम्राज्य उभं राहिलं आणि आज त्या साम्राज्याचा नकाशा राजरोसपणे काढून टाकला जातो. कुणाला काही फरक नाही पडत. देशातही कुणी काही बोलत नाही, महाराष्ट्रातही बोलत नाही. आमदार साहेब बोलले, अजून 2-3 जण जे आहेत ज्यांना कळवळ आहे त्यांनी विधानसभेत प्रश्न मांडला. मुख्यमंत्र्यांच्या समोर आम्ही त्या दिवशी सगळं मांडलं. अजून त्याच्यावरती ऍक्शन झाली नाही. आपली लोक स्टेटस ठेवतात की 22 पानी इतिहास आमचा समाविष्ट केला. अरे 22 पानी इतिहास समाविष्ट केला, नकाशा काढून टाकला, याची लाज नाही वाटली का तुम्हाला? स्टेटस ठेवतो आपण.